विद्यार्थ्यांनो, धडा आवडला बरोबर. अर्थात इतक्या लहान पेशीमध्ये इतके ॲग्रोनेल्स असे असतात हे खूप आश्चर्यकारक आहे आणि ते सर्व आपल्या दैनंदिन जीवनात आपल्यासारखे अद्भुत क्रियाकलाप करतात. सुषमा शेवटी भाग 5वा वर्ग 9वी जीवशास्त्र घेऊन परतली आहे, ज्यामुळे तुम्हाला एक पेशी भिंत आणि पेशी पडदा, सायटोप्लाझम आणि प्रोटोप्लाझम मधील फरक आणि विविध मनोरंजक क्रियाकलाप समजावून सांगता येतील. शिकण्याचे परिणाम. विद्यार्थ्यांनो, आता या वर्गानंतर तुम्हाला वनस्पती आणि प्राण्यांच्या पेशींमधील फरक ओळखता येईल. तुम्हाला सायटोप्लाझम आणि प्रोटोप्लाझम बद्दल कोणत्याही गोंधळाशिवाय चांगले माहिती असेल आणि तुम्ही सूक्ष्म दर्शकाखाली पेशीमध्ये उपस्थित असलेली सर्व ॲग्रोनेल्स सहजपणे ओळखू शकाल. या धड्यात जाण्यापूर्वी या कीवर्ड्सवर लक्ष केंद्रित करा. प्रोटोप्लाझम, सायटोप्लाझम, सायटोस्केलेटन, मिथिलीन, मायक्रोस्कोप, पारगम्य पडदा, सॅफ्रोनिन. एक छोटी नजर टाका. या तक्त्यासह धडा पूर्ण करूया. पेशी भिंत फक्त वनस्पती पेशीमध्ये दिसते. पेशी भिंत 3 थरांनी बनलेली असते, ज्यांना प्राथमिक थर, मध्य लमेला आणि दुय्यम थर म्हणतात. वनस्पती पेशी भिंत पेक्टिन, सेल्युलोज आणि सेल्युलोज पासून बनलेले मायक्रोफायबल्स नावाचे लहान सेल्युलोज तंतूंनी बनलेली असते, जी पॉलिस्केरोडाइज मिश्रणाने एकत्र चिकटलेली असते. मध्य लमेला हा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पेक्टोपासून बनलेले जेलीसारखी पदार्थ आहे. पेशींना शारीरिक दुखापतीपासून संरक्षण देते. पेशीचा आकार राखते. पेशीमधील माहितीची प्रवाह नियंत्रित करते. रोगजनकांपासून संरक्षण प्रदान करते. प्लाझ्मा मेम्ब्रेन निवडकपणे पारगम्य पडदा, पेशी मेम्ब्रेन अर्धपारगम्य पडदा, वेगवेगळ्या पद्धतीने पारगम्य पडदा. पहिली हे प्रथिने आणि फॉस्फोलिपिड्सपासून बनलेली आहे. सँडविच मॉडेल, लिपिड प्रोटीन लिपिड आणि फ्लुइड द मोझेक मॉडेल, लिपिड प्रथिने थरात तरंगतात. या 2 मॉडेलमध्ये प्रथिने आणि लिपिडची व्यवस्था. ते केवळ पोषक घटक किंवा काही क्षार यासारख्या निवडक कणांना पेशीमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देते. लिपिड आणि प्रथिनांची उपस्थिती प्लाझ्मा मेम्ब्रेनला लवचिकता प्रदान करते. प्रोटोप्लाझम ही पेशी भिंतीमध्ये असलेल्या जेलीसारखे रंगहीन, पारदर्शक आणि चिकट सजीव पदार्थ आहे. ही पेशी भिंतीमध्ये असलेली जेलीसारखी रंगहीन, पारदर्शक आणि चिकट सजीव पदार्थ आहे. प्रोटोप्लाझम पडदा नावाच्या
पातळ पडद्याने वेढलेले असतो. त्याची जाडी 7.5 नॅनोमीटर असते. कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे प्रोटोप्लाझमच्या सुमारे 15% घटकांचे घटक आहेत. उर्वरित 5% मध्ये Ca, P, L, Cl, S, K, Na, Mg, I, Fe असतात. ते विविध सजीव प्रक्रियासाठी जबाबदार आहे. पेशी प्रोटोप्लाझमचे कंटेनर असतात असे मानले जाते होते. सायटोप्लाझम पेशी पडद्यापासून अणुपडद्यापर्यंत पसरलेला प्रोटोप्लाझमचा भाग म्हणजे सायटोप्लाझम. सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स एकसंध आहे आणि सूक्ष्म नळिका आणि सूक्ष्म तंतूंनी बनलेला सायटोस्केलिटन दर्शविते. हा एक पारदर्शक चिकट रंगहीन द्रव आहे जो प्रामुख्याने 85% 85 ते 90% पाणी, 7 ते 10% प्रथिने, 1 ते 2% चरबीने बनलेले असते, जो इतर अजैविक पदार्थासह राहतो. सायटोप्लाझम संपूर्ण पेशीमध्ये फिरतो. सायटोप्लाझ्मिक हालचाली 2 प्रकारच्या असतात. रोटेशन, घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हलवा. उदाहरणार्थ हायड्रोफाइट्सच्या पेशीमध्ये. अभिसरण, घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने दोन्ही व्हॅक्युलोभोवती झिगझॅग पद्धतीने फिरते. उदाहरणार्थ रिओडिकल्सच्या केसांची पेशी. आयपीस किंवा नेत्रयंत्र तयार केलेली प्राथमिक प्रतिमा वाढवते उद्देशाने. बॉडी ट्यूब ऑब्जेक्टिव्ह वेगळे करते आणि आयपीस आणि खात्री देतो प्रकाशकींचे सतत संरेखन. फिरणारा नाकाचा तुकडा आणि विस्तार शक्ती बदलण्यास मदत करा. उद्देश, प्राथमिक प्रतिमा निर्मितीसाठी जबाबदार आणि गुणवत्ता स्थापित करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावते. प्रतिमा सूक्ष्मदर्शक तयार करण्यास सक्षम आहे. कंडेन्सर सूक्ष्मदर्शकातून तरंगलांबी गोळा करणे, प्रकाश स्रोत शोधा आणि त्यांना प्रकाशाच्या शंकूमध्ये केंद्रित करा जे नमुना एकसमान तीव्रतेने प्रकाशित करते. संपूर्ण व्ह्यू फील्डवर बारीक समायोजन. प्रारंभिक लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरले जाते. खडबडीत समायोजन नॉब जलद लक्ष केंद्रित करण्यास अनुमती देते. ऑब्जेक्टिव्ह लेन्स हलवून स्टेजवर वर आणि खाली संयुक्त ते तुमच्या सूक्ष्मदर्शकाला झुकवेल. अधिक आरामदायी पाहण्यासाठी परत सूक्ष्मदर्शकाखाली वनस्पती पेशींचे निरीक्षण करा. रिओ पान घ्या आणि एकाच झटक्यात पान फाडा. प्रकाशासमोर त्याचे निरीक्षण करा. हलक्या रंगाचा पारदर्शक भाग असलेल्या पानांचा सालीचा एक छोटा तुकडा घ्या.
तो स्लाइडवर ठेवा आणि त्यावर पाण्याचा एक थेंब टाका आणि सूक्ष्मदर्शकाखाली पानांचा हलका भाग पहा. तुम्ही खालील गोष्टीचे निरीक्षण करा. आता पडद्यावर 1 ते 2 थेंब सौम्य मीठ द्रावण टाका आणि 5 ते 10 मिनिटे राहू द्या. सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे निरीक्षण करा. सूक्ष्मदर्शकाखाली केंद्रकांचे निरीक्षण करा. उद्दिष्ट: गालाच्या पेशीमधील केंद्रकांचे निरीक्षण करणे. आवश्यक साहित्य: टूथपिक किंवा आईस्क्रीम चमचा किंवा स्पॅटुला, काचेची स्लाइड, कव्हर स्लिप, घड्याळाचा काच, सुई, ब्लॉटिंग पेपर, 1% मिथिलीन ब्लू, सामान्य सॅलाइन, ग्लिझरीन आणि सूक्ष्मदर्शक. प्रक्रिया: तुमचे तोंड धुवा आणि स्वच्छ टूथपिक किंवा स्पॅटुला किंवा आईस्क्रीम चमच्याने तुमच्या तोंडाच्या गालाच्या आतील अस्तराचा थोडासा भाग खरडून घ्या. खरडलेला पदार्थ एका वॉच ग्लासमध्ये ठेवा ज्यामध्ये सामान्य सलाइनचं प्रमाण खूप कमी आहे. नंतर ते साहित्य एका काचेच्या स्लाइडवर ठेवा. मिथिलीन ब्लूचा एक थेंब टाका आणि काही मिनिटे थांबा. मिथिलीन ब्लू घालून त्यावर ग्लिझरीनचा एक थेंब टाका. कव्हर स्लिप ठेवा. पेशी पसरवण्यासाठी सुईची बोथट टोकाने कव्हर स्लिपवर टॅप करा. बारीक कापडाने किंवा ब्लॉटिंग पेपरने अतिरिक्त डाग पुसून टॉक्स टाका. सूक्ष्मदर्शकांच्या कमी आणि जास्त शक्तीखाली तात्पुरता माउंटचे निरीक्षण करा. पेशींची मध्यभागी गडद रंगाचे गोलाकार किंवा अंडाकृती ठिपके दिसू लागतात. हे केंद्रक आहे. याची खबरदारी: पहिली, गालावर जास्त खरचटू नका, त्यामुळे तुमच्या तोंडाच्या श्लेष्मळ त्वचेला इजा होऊ शकते. दुसरा, खरचटलेला पदार्थ स्लाइडवर एकसारखे पसरले पाहिजेत. जास्तीचे डाग काढून टाकावे. चौथा, कव्हर स्लिपखाली हवेचे फुगे नसावे. सूक्ष्मदर्शकाखाली माइटोचॉन्ड्रियाचे निरीक्षण करा. कांद्याची सालीने ही क्रिया करूया. पहिली, बीकरमध्ये जॉन्स ग्रीन बी चे ताजे द्रावण बनवा. शंभर मिली पाण्यात 200 मिलीग्राम जॉन्स ग्रीन बी मिसळा. एक वॉच ग्लास घ्या आणि थोडे द्रावण ओता. या द्रावणात कांद्याची साल टाका आणि सुमारे अर्धा तास ठेवा. स्लाइडवर कांद्याची सालीची तुकडा ठेवा आणि पाण्याने चांगले धुवा. स्लाइड कव्हर स्लिपने झाकून ठेवा आणि उच्च विस्ताराने सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे निरीक्षण करा. सायटोप्लाझममध्ये विखुरलेले दंडगोलाकार धान्य हे माइटोकॉन्ड्रिया आहे.
सूक्ष्मदर्शकाखाली क्लोरोप्लास्टचे निरीक्षण करा. पहिली, रिओ पानाची साल घ्या आणि ती स्लाइडवरील पाण्याचे थेंबात बसवा. संयुग सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे निरीक्षण करा. तुम्हाला क्लोरोप्लास्ट नावाचे छोटे हिरवे कण दिसतील. त्यामध्ये क्लोरोफिल नावाचा हिरवा पदार्थ असतो. सूक्ष्मदर्शकाखाली व्हॅक्यूलचे निरीक्षण करा. कोणत्याही रसाळ वनस्पतीचे पान किंवा देठ घ्या, जसे की टॉर्च कॅक्टस. पानाची पातळ साल घ्या. पाणी असलेल्या वॉच ग्लासमध्ये कॅक्टसच्या देठाचा पातळ क्रॉस सेक्शन घ्या. पातळ सॅफ्रीनने द्रावणांना ते रंगवा. कमी आणि उच्च शक्तीच्या सूक्ष्मदर्शकाखाली व्हॅक्यूलचे निरीक्षण करा. पेशीमध्ये असलेल्या मोठ्या रिकाम्या जागा म्हणजे व्हॅक्यूल. या धड्यात सहभागी असलेल्या सर्व शास्त्रज्ञांना पाहूया. कोशिकांचे शोध प्रथम 1665 मध्ये रॉबर्ट हुक यांनी लावला होता. त्यांनी आदिम सूक्ष्मदर्शकांच्या मदतीने कॉर्क स्लाइड्समध्ये पेशींचे निरीक्षण केले. लिव्हेनहॉक 1674 यांनी सुधारित सूक्ष्मदर्शकांच्या मदतीने तलावाच्या पाण्यात प्रथमच मुक्त सजीव पेशी शोधल्या. 1831 मध्ये रॉबर्ट ब्राउन यांनी पेशीतील केंद्रक शोधले. 1839 मध्ये पुरकिंजे यांनी पेशींच्या द्रव पदार्थासाठी प्रोटोप्लाझम हा शब्द वापरला. सर्व वनस्पती आणि प्राणी पेशींना बनलेले आहेत आणि पेशी ही जीवनाची मूलभूत एकक आहे. हा पेशी सिद्धांत स्लेडेन 1838 आणि श्वान 1839 या दोन जीवशास्त्रज्ञाने मांडला होता. सर्व पेशी पूर्व अस्तित्वात असलेल्या पेशींपासून निर्माण होतात असे सुचवून पेशी सिद्धांताचा विस्तार विर्चो 1855 यांनी केलं. मध्ये जर्मन शास्त्रज्ञ आस्टर रस्का आणि 1940 मध्ये मॅक्सिन नॉल यांनी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा शोध लावल्यानंतर पेशी आणि त्यांच्या विविध अवयवांची जटिल संरचनेची निरीक्षण करणे आणि समजून घेणे हे शक्य झाले. हा एक आधुनिक सूक्ष्मदर्शक आहे. तो अंदाजे 2000 पट चांगले मोठे करू शकतो आणि सुमारे 0.004 इंच व्यासाच्या वस्तूंमध्ये फरक करू शकतो.